अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सलासा रिसॉर्ट येथे आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यक्रमात भाषेचा वाद आणि कमी उपस्थितीमुळे कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे। मूर्तिजापूर येथील सलासा रिसॉर्ट मध्ये सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्या वतीने व्यावसायिकांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले प्रमुख उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले। हिंदी भाषिक ब्राह्मण समाजातील सदस्यांना कार्यक्रमातून दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे। याचबरोबर कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या आशिष दामले यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात स्थानिक आमदार तसेच शहराचे प्रमुख नागरिक मानले जाणारे नगराध्यक्ष यांना निमंत्रण न दिल्याने किंवा त्यांना डावलल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत। नियोजन होता आणि आज एक चांगला कार्यक्रम हा ब्राह्मण समाजाचा पार पडला। सर, जेव्हा आपली नियुक्ती होणार होती त्यावेळी तिथले जे ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आहेत त्यांनीच आपला विरोध दर्शवला होता, त्याबद्दल काही वेळेला काही लोकांना माहीत नसतं की व्यक्ती कशी आहे। भेटल्यानंतर सगळेजण काय काम करण्याची पद्धत बघून सगळ्यांना वाटतं की हा माणूस काहीतरी काम करू शकतो। जिथपर्यंत माहीतच नाही उद्या एखादा अनोळखी माणूस तुम्ही जर बसवाल तर साहजिक आहे कोणालाही वाटणारच की हा नक्की आपल्या समाजासाठी चांगलं काम करेल का, त्याची क्षमता आहे का, हे वाटणं साहजिक आहे, त्यात काही नवल नाही। पण त्याची काम करण्याची पद्धत आणि काम बघितल्यानंतर नक्कीच त्यांना प्रेम आलं हेही तितकंच खरं आहे। एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रभर हिंदी मराठीवाला मुद्दा गाजत आहे, सध्या ते आज इथे पण बघायला मिळालं, त्याबद्दल नाही, आपण जर पाहिलं तर माझ्या भाषणात सुद्धा मी सांगितलं की आता जनगणना होणार आहे, त्याच्यात आपण सगळ्यांनी एकच म्हणायचं की आम्ही ब्राह्मण आहोत। मग ते हिंदी भाषिक असो, मराठी भाषिक असो, कुठल्याही भाषिक असो, ब्राह्मण एके ब्राह्मण। विशेष म्हणजे मूर्तिजापूर शहरात 250हून अधिक ब्राह्मण समाजाचे बांधव असतात देखील या कार्यक्रमात अत्यल्प उपस्थिती दिसून आली। अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र समोर आले। यामुळे हा कार्यक्रम अपेक्षित प्रतिसाद मिळण्यात अपयशी ठरण्याची चर्चा शहरात रंगत आहे। भाषेचा वाद आणि संघटनात्मक मतभेद यामुळेच उपस्थितावर परिणाम झाला का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील काळात या वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। परत असा एवढा मोठा कार्यक्रम झाला, कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार कुठेतरी काय नेमकं आहे हे? सर्वात प्रामुख्याची गोष्ट अशी आहे, भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्यानं आयडियोलॉजीवर निर्भर होणारी पार्टी। आयडियोलॉजीला लोक जुळून राहिले, पार्टीचे व्यक्ती पाहून नाही। आणि भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणे चालणारी पार्टी आहे। कोणताही कार्यक्रम असो, व्यक्तिगत किंवा प्रत्यक्ष पार्टीच्या माध्यमातून होणारा, तर हा तर परशुराम आर्थिक महामंडळ, त्याच्यात उद्योजक विशेष म्हणजे समाजाला प्रतिनिधित्व करणारा कार्यक्रम, त्याच्यात मूर्तिजापूरचा 4 टर्मचा आमदार इथं आहे, विधायक आमच्याकडे आहे, त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे। प्रथम नागरिक भारतीय जनता पार्टीचे युवा त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे। त्यांना कोणती माहिती दिली नाही, त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण देण्यात आलं नाही। हा मेसेज जनतामध्ये पब्लिकमध्ये गलत जाणार आहे, म्हणून वरिष्ठांनी याच्यावर विशेष लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे। ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।